तुम्ही ऑस्ट्रेलियाला होता. तिथला अनुभव आणि तुम्हाला जो बदल करायचा आहे, जो समजा तुम्ही ज्या प्रभागातनं आता औंध हं. भागातनं तुम्हाला हे करायचंय, तर त्याची सांगड काही घालता येईल का हो? की नाही, नाही आता हे ते फक्त ऑस्ट्रेलियाचं वगैरे सगळं स्वप्नच आहे. इथं औंधमध्ये तसं काही होऊ शकत नाही वगैरे? नाही तर 2012 ते 17 हां. जेव्हा मी नगरसेवक म्हणून काम करत होतो, हं. तर मला सांगायला आवडेल, की तेव्हा आमचे आयुक्त कुणाल कुमार साहेब होते आणि 2014 नंतर माननीय मोदी साहेबांनी ती हं. स्मार्ट सिटी एक कन्सेप्ट जो आणला होता. बरं. त्याच्यामध्ये बेसिकली आमचा औंध, बाणेर, बालेवाडी ह्याच एरियाचा तेव्हा त्यांनी निवड केलेली होती. हं. आणि त्यामध्ये देखील मी लोकांना बरोबर घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा पद्धतीने काम करता येईल ह्याच्यावरती माझा बेसिक फोकस राहिला होता. बरं. म्हणजे मला तेव्हा अजूनही आठवतं, की आमच्या ब्रेमेन चौकापासून परिहार चौकापर्यंत त्यांनी वन वे रोड केला होता आणि हं. दोन्ही बाजूला जवळजवळ 6-6, 7-7 मीटरचे फुटपाथ केले होते. बरं. तर त्यांना प्रॉपर प्रेझेंटेशन देऊन मी त्यांना सांगितलं होतं, की इथं टू वे रस्ता असणं कसं गरजेचं आहे आणि येणारा फ्लो कसा आहे, ट्रॅफिक कसं राहील, ह्या पद्धतीने पूर्ण एक Analysis करून. अनालिसिस करून त्यांच्यावरती आणि तेव्हा फुटपाथवरती पथारीवाले देखील अनऑथराइजपणे बसू नये ह्याच्यासाठी कसं विजिलन्स करायला हवं, ह्या अनुषंगाने पूर्ण आम्ही तेव्हा ते प्लॅनिंग करून त्यांना दिलं आणि त्याच माध्यमातून ब्रेमेन चौकापासून परिहार चौकापर्यंतचा जो रस्ता आहे हा टू वे रस्ता झाला, नाही तर तेव्हा तो वन वे करायचं त्यांचं चाललं होतं. ओके. म्हणजे फक्त पुस्तकी ह्याच्यावरती किंवा एक काय म्हणतो आपण, इकडे हा रोड बघितला आणि तोच रोड आपल्याकडे इम्प्लिमेंट करायचा, तर असं न करता त्यातून काय बारकावे आहेत, कसं आहे, त्यात प्लस काय मायनस काय हे पाहून त्यातून मग प्रॉपर सोल्युशन कसं देता येईल ह्या अनुषंगाने विचार करूनच काम केलेलं आहे. गेल्या वर्षी हेच मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 असेल आणि तेव्हा विधानसभेची सगळी गडबड सुरू होती आणि त्याच काळामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुमच्या घरी आले होते. तर कशासाठी नक्की आले होते तुमच्या घरी ते? तेव्हा विधानसभेचं वातावरण तेव्हा जोरदार होतं हं. आणि तेव्हा पाडव्याच्या दिवशी ते आले होते. आमच्या वडिलांचं द्वितीय पुण्यस्मरणही त्या दिवशी होतं. हं. तर त्या दिवशी ते आले होते आणि थोडंसं सल्लामसलत आणि राजकीय त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या बरं. आणि तिथून पुढे मला कायम जाणवतं, की त्यांचा आज हात आमच्या पाठीवर कायम आहे. हे पदोपदी आम्हाला जाणवत असतं. पण तेव्हा त्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलंय तेव्हा काही कारण तेव्हा चर्चा अशी होती की तुम्ही विधानसभेचे उमेदवार म्हणून पुढे येणार आहात आणि मग तुम्हाला काहीतरी आश्वासन दिलेलं आहे त्यासाठीच तुम्ही थांबलेला आहात, असं काही झालं होतं का? नाही असं नाही. येणाऱ्या तेव्हा निवडणुकांचा जो वेळ होता त्याच्यामध्ये मी विधानसभेसाठी इच्छुक होतो हं. आणि प्रयत्नही चालू होते हं. आणि बेसिकली लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक माध्यम किंवा त्या सभागृहामध्ये जाणं गरजेचं आहे. हं. तर तेव्हाच ते इलेक्शन जे 2017 पासून पुढे इलेक्शन जे झाले होते, 19ला ह्याच्या झाल्यानंतर 24च इलेक्शन, तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये महापालिकेत झाले नव्हते. स्थानिक स्वराज्य इलेक्शन वगैरे नव्हते. काही झालेलं नव्हतं. हं. तर तेव्हा जी पहिली संधी मिळेल की ज्यातून आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो आणि सभागृहामध्ये हे जाऊन आपण लोकांचे मुद्दे उपस्थित करून लोकांचं कल्याणाकडे आपण वाटचाल करू शकतो, ह्या अनुषंगाने तेव्हा प्रयत्न चालू होते. बरं. पण आता त्या प्रयत्नामुळे तुम्हाला आता काय फडणवीसांनी काही शब्द दिलेला आहे का? शब्द नाही, वडील आणि ते 1999 पासून ते म्हणजे एकत्र सभागृहामध्ये गेलेले आहेत बरं. आणि कायम ते वडिलकीच्या नात्यानेच आमच्याशी आहेत आणि बरं. कौटुंबिक आमचं रिलेशन आहे. हं. आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा जे विनायक तुझ्यामध्ये पाहतोय किंवा जे ते बघेल त्याच पद्धतीने माझं कायम तुला सहकार्य राहील किंवा मी त्या वडिलकीच्या नात्यानेच मी तुझ्या बरोबर आहे, असं त्यांनी तेव्हा मला सांगितलं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट आता दीड वर्ष होत आलंय आणि त्याच्या अगोदरही कायम त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे आणि एक पाठीवर कायम त्यांची एक हे आहे, म्हणजे पाठी एक असा आश्वासक आश्वासक हात असा हात कायम तुमच्या आहे. पाठीशी आहे.